रिक्षा चालकांना मराठी अनिवार्य करण्यासंदर्भात आज मंत्रालयामध्ये बैठक। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, संजय निरुपम आणि कामगार नेते शशांक राव राहणार उपस्थित। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज दिल्ली दौऱ्यावर। पक्षाध्यक्ष नितीन नवीन यांच्यासोबत विधान परिषद उमेदवारांच्या नावावर सल्लामसलत होणार। विधान परिषद उमेदवारीसाठी शिवसेनेची बच्चू कडूंना अट। प्रहार पक्ष शिवसेनेमध्ये विलीन करण्याची अट। बच्चू कडू यांच्या भूमिकेकडे लक्ष, तर नीलम गोऱ्हे यांचं नाव जवळपास निश्चित। राज्य सरकारच्या पद्म पुरस्कार समितीमध्ये सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांना स्थान नाही। समितीच्या स्थापनेचा शासन निर्णय प्रकाशित। शेलार यांना स्थान न दिल्यानं चर्चांना उधाण। केईएम रुग्णालयाचं नामांतरण करण्याला ठाकरेंच्या सेनेकडून विरोध। मुख्यमंत्री फडणवीसांनी हस्तक्षेप करावा, ठाकरेंचे आमदार नार्वेकरांची मागणी। मुंबईतील सर्व ऐतिहासिक वास्तूंची नावं बदलणार का? नार्वेकरांचा पोस्ट करत सवाल। अशोक खरातला आज पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार। 7व्या गुन्ह्यामध्ये पोलीस कोठडीची एसआयटी मागणी करणार। काल 6व्या गुन्ह्यामध्ये खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। नाशिकच्या टीसीएस प्रकरणातील फरार निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी। गुन्हा दाखल झाल्यापासून निदा खान फरार, गर्भवती असल्याचं कारण देत जामिनासाठी न्यायालयात अर्ज। अमरावतीच्या परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये नवी अपडेट। आणखी एका पीडितेची अन्याय झाल्याची एसआयटीला माहिती। इच्छेविरुद्ध आरोपी अयांना स्पर्श केल्याचा पीडितेचा आरोप। आज विदर्भामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता। अकोला, अमरावती, वर्धा जिल्ह्यामध्ये दक्षतेचा इशारा। अकोल्यामध्ये काल उच्चांकी 46.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तर अमरावतीमध्ये सुद्धा 46.8 अंश सेल्सिअस तापमान। नंदुरबारमध्ये मशिदीमध्ये नमाज पठण सुरू असताना साप शिरला। सुदैवानं कुणालाही इजा नाही, मोठा अनर्थ टळला। पिरगेब मशिदीमध्ये नमाज पठण सुरू असतानाची घटना। देशभरामध्ये कुठेही गॅस सिलेंडरचा तुटवडा नाही। एलपीजी वितरकांकडे कुठेही तुटवड्याची नोंद नाही। शनिवारी 51.8 लाखांहून अधिक घरगुती एलपीजी सिलेंडरचे वितरण। होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्यासाठी इराणचा अमेरिकेला नवा प्रस्ताव। युद्ध थांबवण्यासाठी सुद्धा प्रस्ताव दिल्याची माहिती। बंदरांवरील अमेरिकन नाकेबंदी उठवण्याची इराणची मागणी। आणि अमेरिकेच्या शिष्टमंडळाचा पाकिस्तान दौरा रद्द। इराणला चर्चा करायची असल्यास त्यांनी पुढाकार घ्यावा। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा।